सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. नगर जिल्ह्यात 12 पैकी 8 जागांवर तुतारी. संदीप कोतकर, राणीताई लंके यांच्याबाबत हा होणारा निर्णय. राधाकृष्ण विखे पाटील, आशुतोष काळेंबाबत मोठा निर्णय. अकोल्यात वैभव पिचाडांबाबत काय? साईबाबांच्या साक्षीने शिर्डीत विखेंना शह देणार आणि कोल्हेंना चुचकारणार. प्रताप ढाकणे, राहुल जगताप यांच्या उमेदवारीबाबत देखील होणार मोठा निर्णय. प्रेक्षक नमस्कार, सह्याद्रीचा सारीपाटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पितृपक्षात काहीच शुभ कार्य करायची नसतात असं मानलं जातं. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कायमच अशा रूढी परंपरा आणि त्यांना छेद दिल्याचं इतिहास सांगत आला आहे. निवडणूक तोंडावर आली असताना काकणभर देखील मागं राहायचं नाही आणि आपला स्ट्राईक रेट सर्वाधिक कसा राहील यासाठी धडपड करणाऱ्या वयाची 80 पार केलेल्या तरुण नेत्याने लोकसभेत दाखवून दिले. येणारी विधानसभा निवडणूक त्याला अपवाद राहू शकत नाही. जागा वाटपाच्या चर्चा चालू असताना आपल्या पक्षाचे उमेदवार अंतिम करणं आणि त्यांना कामाला लावणं यात शरद पवार हे सध्या तरी आघाडीवर असल्याचं दिसत आहे. 2 दिवसांच्या दौऱ्यावर येत असलेल्या पवारांनी पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी अकोल्यात लँड होत असतानाच पिचाडांना गळाला लावले. 2 दिवसात 80 पार केलेला हा तरुण नेता कोणाला गळाला लावतो याकडं सध्या उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे गुरुवार आणि शुक्रवार असं 2 दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पहिल्या दिवशी पवार हे अकोल्यातून आपल्या दौऱ्यास प्रारंभ करतील. त्यानंतर ते शेवगावकडे रवाना होतील. शेवगावमधील सभा संपून ते श्रीगोंद्यात दाखल होतील. त्यांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यानंतर ते नगर शहरात दाखल होतील. नगरमध्ये त्यांचा मुक्काम असेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची जाहीर सभा असणार आहे. या सभेनंतर ते शिर्डीकडे रवाना होतील. साईबाबांचं दर्शन घेऊन ते दुपारी राहुरीत येतील आणि त्यानंतर ते पारनेर तालुक्यातील निघोज येथे जाहीर सभा घेतील. बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपासोबत गेलेले मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड हे राज्यातील सत्तांतरानंतर मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. सरकार भाजपचं असलं तरी पिचड यांना दुय्यम वागणूक मिळत आहे असा आरोप त्यांच्यासह त्यांचे समर्थक करत आहेत. अजित पवार समर्थक किरण लामटे यांची येथील उमेदवारी अंतिम असल्यानं व महायुतीत एकत्रित लढणार असल्याने इथून पिचड यांना उमेदवारी मिळणार नाही. थांबलो तर संपलं यानुसार पिचड आता थांबण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यामुळे त्यांनी सिल्वर ओक गाठलं आणि तुतारी हाती घेण्याची तयारी केली. आता तेच वैभव पिचड हे शरद पवार यांचं स्वागत करण्यासाठी उद्या भंडारदऱ्यात दिसल्यास आश्चर्य वाटू नये. शेवगावच्या पिचवर ढाकणेंसाठी बॅटिंग करताना घुलेंसाठी शरद पवार काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी 2 गट पडल्यानंतर घुले बंधू आपल्यासोबत येतील असं शरद पवार यांना अपेक्षित होतं. जयंत पाटील आणि घुले बंधू यांच्यातील नातेसंबंध पाहता तसं होईल असं वाटत असताना प्रत्यक्षात घुले बंधूंनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात विद्यमान भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात आता बऱ्यापैकी लाट निर्माण झाली. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपासूनच केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक प्रतापराव ढाकणे यांनी रणशिंग फुंकले. लोकसभा निवडणुकीत स्वतः उमेदवार असल्यागत अत्यंत आक्रमकपणे त्यांनी निवडणूक केली. निलेश लंके यांना मोठं मताधिक्य मिळवून देण्यात ढाकणे यांनी मोठं योगदान दिलं. त्याच ढाकणे यांच्या प्रचाराचा नारळ उद्या स्वतः शरद पवार हे शेवगावमध्ये जाहीर सभा घेऊन वाढवणार आहेत. शेवगावच्या पिचवर बॅटिंग करताना पवार हे घुले बंधूंबद्दल काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेवगावमधील सभा संपल्यानंतर शरद पवार हे श्रीगोंद्याकडे रवाना होणार आहेत. श्रीगोंदा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचं शरद पवार यांनी मागील आठवड्यात स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि उमेदवार जाहीर करतील असंही त्यांनी सांगितलं. मात्र जागा राष्ट्रवादीची असल्याचं सांगत येथून राहुल जगताप हेच उमेदवार असल्याचं संकेत त्यांनी बारामती मुक्कामी कार्यकर्त्यांना दिले. मागील 5 वर्षात आमदारकी नसतानाही राहुल जगताप हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. पक्षफुटीनंतरही त्यांनी पवार यांची साथ सोडली नाही. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे जगताप यांच्याशिवाय दुसरा प्रबळ दावेदार नाही. महाविकास आघाडीतील अन्य पक्षांकडे असणाऱ्या इच्छुकांच्या जनाधारापेक्षा राहुल जगताप यांचा जनाधार शरद पवार यांनी टिपला असल्याचं बोललं जात असल्याने राहुल जगताप यांच्या उमेदवारीची घोषणा श्रीगोंदा मुक्कामी होऊ शकते. सर्वाधिक लक्ष लागलंय ते नगरमधील शरद पवार यांच्या मुक्कामाकडं. शरद पवार यांच्या मुक्कामाची जशी चर्चा आहे तशीच नगर शहरामध्ये संदीप कोतकर यांच्या उमेदवारीची देखील चर्चा आहे. नगर शहरात विद्यमान आमदार संग्राम जगताप हे अजित पवार गटात आहेत. ही जागा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडेच राहणार आहे. शिवसेना दावेदार असली तरी त्यांच्याकडे मोठा जनाधार असणारा उमेदवार आज तरी दिसायला तयार नाही. माजी महापौर संदीप कोतकर यांनी निवडणुकीत उतरण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. कोतकर हे जयंत पाटील यांच्या माध्यमातून संपर्कात असल्याची चर्चा असली तरी स्वतः पवार यांनी या चर्चेला दुजोरा दिला नसल्याचं बोललं जाते. मात्र पवार यांची पसंती संदीप कोतकर यांनाच असणार असल्याची चर्चा झडत आहे. नगर मुक्कामी पवार हे महाविकास आघाडीतील अनेकांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या उपस्थितीत टिळक रस्त्यावर होणारी जाहीर सभा लक्षवेधी ठरणार आहे. याच सभेत कोतकर यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन होतं आहे की वेगळी भूमिका घेतली जाते किंवा शरद पवार हे नगर शहरातील उमेदवारीबाबत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर नगर शहरातील मुक्काम आणि दुसऱ्या दिवशीची जाहीर सभा हे आटोपून शरद पवार हे शिर्डीला जाणार आहेत. तर शिर्डीमध्ये जात असताना किंवा शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेत असताना त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील असतील, आशुतोष काळे असतील यांची शिकार करण्याचा बेत त्यांनी आखलेला दिसतोय. आणि ती शिकार करण्यासाठी त्यांची राजकीय शिकार करण्यासाठी शिकारी कोण याचा फैसला देखील कदाचित शिर्डीमध्ये होऊ शकतो. देवदर्शन करून शरद पवार हे राहुरीकडे येणार आहेत. मात्र फक्त देवदर्शन करून माघारी फिरतील ते शरद पवार नक्कीच नाहीत. कोपरगावमध्ये विवेक कोल्हे हे पवार यांच्या संपर्कात आहेत. महायुतीत ही जागा अजित पवार गटासाठी गेल्याच जमा आहे. त्यामुळे भाजपाकडून उमेदवारी मिळणार नसल्याचं विवेक कोल्हे यांनी हेरलंय. त्यातूनच त्यांनी 15 दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली असती चर्चा आहे. पवार यांच्याकडूनही त्यांना ग्रीन सिग्नल देण्यात आल्याचं समजतंय. विवेक कोल्हे हे साईबाबांच्या दर्शनबारी शरद पवार यांच्या हाताला हात धरून दिसल्यास आश्चर्य वाटू नये. मात्र त्याहीपेक्षा शरद पवार हे शिर्डीत विखे पाटलांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा याची चाचपणी करणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही. या ठिकाणी घोगरेताईंचं नाव देखील चर्चेत आहे. त्या उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यांची उमेदवारी काँग्रेसकडून असणार की पवार गटाची असणार याचा निर्णय त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवला जाऊ शकतो. म्हणजेच पवार हे शिर्डीत येऊन आशुतोष काळे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधातील रणनीती ठरवतील. ती रणनीती ठरवल्यानंतर ते राहुरीकडे रवाना होतील. सर्वाधिक लक्ष लागलेला आहे दुसरा मतदारसंघ म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघ. पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये राणीताई लंके हाच सक्षम पर्याय त्या ठिकाणी आहे आणि त्यांचीच उमेदवारी अंतिम मानली जाते. महिलांच्या आरोग्य तपासणीच्या निमित्ताने शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून मतदारसंघात रवाना केलेला तब्बल 1 कोटी रुपये खर्चाचा आरोग्य रथ, त्या रथावर खासदार निलेश लंके यांचा चारही बाजूने असणारा दर्शनी भागावरील फोटो आणि जोडीला राणीताई लंके यांचा असणारा फोटो बराच चर्चेत आला. शरद पवार यांनी मार्गस्थ केलेला हा रथ आता गावागावात फिरत आहे आणि आरोग्य जागृती करत आहे. राणीताई लंके यांच्या फोटोसह सुमारे 1 कोटी रुपये खर्चाचा हा रथ आणि त्याला पवारांनी दाखवलेला हिरवा सिग्नल हेच राणीताई लंके यांच्या उमेदवारीचे संकेत आहेत. राणीताई लंके याच मतदारसंघात सक्षम उमेदवार असल्याचं आज तरी दिसून येत आहे. महाविकास आघाडीतले अन्य घटक पक्षात इच्छुक असले तरी त्यांचा आवाका किती हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळेच पारनेरमध्ये आज तरी राणीताई लंके या प्रबळ दावेदार नव्हे तर त्या विजयाप्रत पोहोचू शकतील अशा राष्ट्रवादी शरद पवार गटातील एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यामुळेच राहुरीतील सभा संपल्यानंतर पवार हे पुण्याकडे रवाना होण्याआधी निगोज येथील जाहीर सभेत राणीताई लंके यांच्या कामाचं कौतुक करताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये. हे कौतुक म्हणजेच राणीताई लंके यांच्या उमेदवारीची घोषणा असं समजण्यास हरकत नाही. एकंदरीतच 2 दिवसांच्या पवार यांचा हा दौरा म्हणजे त्या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा नारळ वाढवणारच असणार आहे. स्ट्राईक रेट वाढवताना नगर जिल्हा आपल्या विचारांचा असल्याचं दाखवून देण्यास सज्ज झाल्याचे यातून मानलं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी विखे पाटलांना चेकमेट केलं. निलेश लंके यांना उमेदवारी देऊन ही निर्णायक लढाई लंके यांनी जिंकली असली तरी हा विजय पवारांचा मानला जातो.
यावेळी त्यांनी संपूर्ण दौऱ्यात नगरमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर पुन्हा शिर्डी दर्शन हा दौरा केला आहे. वास्तविक पाहता दर्शन हे निमित्त आहे. विखे पाटलांच्या शिर्डीत पवार फक्त दर्शन घेणार नाहीत आणि माघारी फिरतील असं होणार नाही. एकूणच हा दौरा मोठी साखर पेरणी करणारा ठरणार आहे. महाविकास आघाडीत नगर जिल्ह्यातील 12 पैकी जवळपास 8 मतदारसंघ की ज्यामध्ये आपण आधी उल्लेख केलेले 7 मतदारसंघ, कोपरगाव मतदारसंघ, कर्जत जामखेड मतदारसंघ, कोपरगावमध्ये विवेक कोल्हे हे अंतिम उमेदवार आहेत. कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांची उमेदवारी अंतिम मानली जाते आणि राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी मानली जाते. एकूणच 8 मतदारसंघांच्यात 12 पैकी 8 मतदारसंघ हे तुतारी हे चिन्ह घेऊन त्या ठिकाणी दिसल्यास आश्चर्य वाटू नये. महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्ष जे आहेत त्यामध्ये नेवासा मतदारसंघ जो आहे तो विद्यमान आमदार शंकरराव गडाख जे की उद्धव ठाकरे गटात सध्या आहेत त्यांच्यासाठी अंतिम मानला जातोय. संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि लहू कानडे हे विद्यमान आमदार त्या ठिकाणी आहेत आणि शिर्डीत तोडीसतोड उमेदवार देण्यासाठीची चाचपणी होणार आणि त्या ठिकाणी थोरातांची चर्चा होणार हे नक्की. आजच्या सारीपाटमध्ये इथेच थांबतो. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीजमध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर. सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन.